या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। तर बघा बहिणींनो, तुमचा सुद्धा देखील एक महत्त्वाचा प्रश्न होता की बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे। तर बघा बहिणींनो, जानेवारी हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे आणि ही गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच महिलांच्या खात्यामध्ये पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अजून कोणतीही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही आहे। तरीही मागील हप्त्यांचा अनुभव पाहता निवडणुकीपूर्वीच हा हप्ता जमा केला जाऊ शकतो अशा ठिकाणी माहिती वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला पैसे दिले जात असतात। आता तुम्ही जर बघितलं असेल तर डिसेंबरचा जो हप्ता तुम्हाला मिळाला तर डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वाटप सुरू झालेले होते। त्याचप्रकारे आता तुम्हाला जानेवारीचे सुद्धा पैसे हे निवडणुकीच्या अगोदर मिळू शकतात अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या राहिलेल्या बहिणी की ज्या बहिणींना पैसेच आलेले नाही आहे, डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळाला नाही आहे किंवा जानेवारीचा हप्ता त्यांना अजून आलेला नाही आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचे सुद्धा पैसे मिळाले नाही आहे, तर अशा बहिणींना काय होणार आहे? तर लक्षात घ्या, ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे किंवा ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा बहिणींना एकत्र 3000 रुपये मिळणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की बहिणींनो त्यांना नोव्हेंबरचे 1500 डिसेंबरचे 1500 असे टोटल त्यांना 3000 रुपये मिळणार आहे आणि जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये त्या बहिणींना जमा होणार आहे। कारण की काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे त्या बहिणींना पैसे वाटप झालेले नाही आहे। तांत्रिक अडचणी कशा होतात तर तुम्ही जर बघितलं असेल तुमचं जे काही आधार लिंक होतील किंवा केवायसी तुम्ही या ठिकाणी केली नव्हती त्यामुळे सुद्धा भरपूर बहिणी या ठिकाणी अपात्र केलेल्या आहे आणि काही तांत्रिक कारणास्तव तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवलेले नाही आहे तर ते पैसे तुम्हाला आज या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे। फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की सर मला राहिलेला हप्ता आलेला नाही आहे किंवा सर मला डिसेंबरचा पैसे आलेले नाही आहे, सर मला नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे असं तुम्ही कमेंट करून सांगा की सर मला पैसेच आलेले नाही आहे। तर तुमच्या अकाउंटवर लगेच पैसे पाठवले जातील। जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर सांगा की सर मला नोव्हेंबरचे पैसे आलेले, नोव्हेंबरचे पैसे आले नसतील तर सांगा की सर मला आलेले नाही आहे, डिसेंबरचे पैसे आले नसतील तर सांगा सर मला डिसेंबरचे सुद्धा पैसे आलेले नाही आहे। तर तुम्हाला एकत्र 3000 मिळणार आहे आणि ज्यांना आले असेल त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले, तर त्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये पाठवले जाणार आहे। ठीक आहे, कारण की प्रत्येक बहिणींना हप्ता हा ठिकाणी पाठवला जाणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे। आणि सरकारचा असा हेतू आहे की तुम्हाला 26 जानेवारीच्या अगोदर हे पैसे ठिकाणी जमा केले जातील। म्हणजेच जर तुम्ही बघितलं असेल तर आजपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा केली जाऊ शकते। तर बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।